नमस्कार. दिवसभरात कितीतरी वेळ आपला इंस्टाग्राम रील्स बघण्यात जातो, नाही का? पण कधी असा विचार केलाय का की ह्याच रील्समधून पैसे सुद्धा कमवता येतात? हो, खरंय हे. आज आपण हेच बघणार आहोत की इंस्टाग्राम रील्स नक्की पैसे कमवण्याचं एक साधन कसं बनू शकतं. चला तर मग अगदी सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. आजकाल बघा, जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि इंटरनेट तर आहेच. पण याचा वापर बहुतेकदा फक्त मनोरंजनासाठीच होतो. पण विचार करा, ह्याच गोष्टी जर कमाईचं साधन बनल्या तर किती छान होईल ना? आणि हो, हे 100% खरंय. आपल्यापैकी खूप जण फक्त टाइमपास म्हणून मनोरंजनासाठी रील्स बघत बसतात. पण काही हुशार लोक आहेत जे याच रील्सचा वापर करून चांगली कमाई करत आहेत. ही काही हवेतली गोष्ट नाहीये, हे एक वास्तव आहे. मग प्रश्न येतो की हे जमतं तरी कसं? चला बघूया. ठीक आहे, तर पैसे कमवण्याचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. आपण सगळ्यात आधी बोलूया थेट कमाईच्या मार्गांबद्दल. म्हणजे काय? तर जिथे कंपन्या किंवा अगदी इंस्टाग्राम स्वतः तुमच्या कामाचे, तुमच्या रील्सचे पैसे देतं. हे अगदी सरळ स्ट्रेट फॉरवर्ड मार्ग आहेत. यात साधारणपणे 4 मुख्य मार्ग येतात. पहिला आहे ब्रँड प्रमोशन. म्हणजे समजा एखादी कंपनी आहे, ते त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात तुमच्या रीलमधून करण्यासाठी पैसे देईल. दुसरा मार्ग आहे ॲफिलिएट मार्केटिंग. यात काय होतं की तुम्ही एखाद्या प्रॉडक्टची लिंक शेअर करता आणि त्या लिंकवरून कोणी काही विकत घेतलं की तुम्हाला त्यावर कमिशन मिळतं. सोपं आहे ना? तिसरा आहे स्पॉन्सरशिप. एखादं रील खूप व्हायरल झालं ना की मग मोठे ब्रँड्स थेट संपर्क साधतात आणि मोठ्या रकमेच्या डील्स मिळतात. आणि चौथा, जो सध्या सगळ्या देशांमध्ये नाहीये, तो म्हणजे इंस्टाग्रामचा स्वतःचा क्रिएटर प्रोग्राम. इथे इंस्टाग्राम थेट पैसे देतं. ओके, तर हे सगळं ऐकून एक प्रश्न नक्कीच मनात आला असेल की हे सगळं ठीक आहे, पण पैसे कमवायला फॉलोअर्स किती लागतात? हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर बघूया. साधारणपणे असं मानलं जातं की जेव्हा फॉलोअर्सची संख्या 5 ते 10 हजारांच्या घरात पोहोचते, तेव्हा ब्रँड प्रमोशनसारख्या संधी मिळायला सुरुवात होते. पण एक लक्षात घ्या, ही फक्त एक सुरुवात आहे. इथून पुढे जितके जास्त फॉलोअर्स आणि लोकांचा प्रतिसाद म्हणजे एंगेजमेंट वाढेल, तितकी कमाईची संधी वाढत जाते. त्यामुळे आकड्यांवर अडकून न बसता चांगला कंटेंट बनवण्यावर जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. बरं, हे झाले थेट कमाईचे मार्ग. आता आपण दुसऱ्या आणि खूप इंटरेस्टिंग भागाकडे वळूया, तो म्हणजे स्वतःचा व्यवसाय उभारणं. हो, इथे फक्त दुसऱ्यांच्या प्रॉडक्ट्सची जाहिरात करायची नाहीये, तर इंस्टाग्राम रील्सचा वापर करून स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे. रील्स इथे एक जबरदस्त मार्केटिंग टूल म्हणून कामी येतं. या मार्गांमध्ये तुम्ही स्वतःचे बॉस असता. समजा तुमच्याकडे एखादं स्किल आहे, तर तुम्ही फ्रीलॅन्सिंग सेवा देऊ शकता. किंवा जर तुम्ही स्वतः काही बनवत असाल, एखादं प्रॉडक्ट असेल, तर ते थेट विकायला सुरुवात करू शकता. एवढंच नाही तर ई-बुक्स किंवा ऑनलाईन कोर्सेससारखे डिजिटल प्रॉडक्ट्स बनवून विकू शकता. आणि हो, दुसऱ्यांची उत्पादनं घेऊन ती विकण्याचा म्हणजे रिसेलिंगचा व्यवसाय सुद्धा सुरू करता येतो. विचार करा, तुमचं रील हेच तुमचं दुकान बनू शकतं. पण हे सगळं यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे पर्सनल ब्रँडिंग. म्हणजे काय? तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे. एकदा तो बसला की ते तुम्ही सांगितलेली कोणतीही गोष्ट विकत घ्यायला तयार होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅफिक जनरेशन. म्हणजे रील्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या वेबसाईट, ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनलवर घेऊन जाणं आणि तिथे कमाईचे आणखी नवीन मार्ग उघडतात. ओके, तर पैसे कसे मिळवायचे हे तर कळलं. पण एक मोठा प्रश्न आहे, हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा बनवलेले रील्स लोकांपर्यंत पोहोचतील, बरोबर? मग रील्स व्हायरल करण्याचं काही सिक्रेट आहे का? काही रहस्य आहे का? चला आता तेच जाणून घेऊया. रील्स व्हायरल करण्यासाठी एक सोपा 4 सूत्री फॉर्म्युला आहे. पहिलं सूत्र, नियमित रहा. रोज किंवा 1 दिवसाआड रील अपलोड करा, कारण अल्गोरिदमला सातत्य खूप आवडतं. दुसरं, ट्रेंडिंग म्युझिक वापरा. जे गाणं किंवा ऑडिओ ट्रेंडमध्ये आहे ते वापरल्याने रीलला एक नैसर्गिक पुश मिळतो. तिसरं, व्हिडिओ लहान आणि इंटरेस्टिंग बनवा. लोकांचं लक्ष वेधून घेणं महत्त्वाचं आहे. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपल्या प्रेक्षकांना काहीतरी व्हॅल्यू द्या. मग ते मनोरंजन असेल, ज्ञान असेल किंवा काहीतरी नवीन माहिती असेल, त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? तर ते या एका वाक्यात आहे: योग्य कंटेंट आणि सातत्य. हे 2 यशाचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. हे लक्षात घ्या की इंस्टाग्रामवर यश मिळवणं हा काही नशिबाचा खेळ नाहीये, तर योग्य दिशेने केलेल्या मेहनतीचं आणि हुशारीचं फळ आहे. तर मग आता सगळा आराखडा समोर आहे. पैसे कसे कमवायचे याचे मार्ग माहिती झालेत आणि रील व्हायरल कसं करायचं याच्या टिप्सही मिळाल्यात. आता फक्त एकच प्रश्न उरतो, मग पहिला रील कधी बनवायचा यावर नक्की विचार करा.